नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सिंपल टेन्सेस बद्दल जाणून घेत आहोत. जसं की त्यांचा फॉर्म्युला काय असतो किंवा रूल काय असतो, निगेटिव्ह वाक्य, पॉझिटिव्ह वाक्य, क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन यांच्यामध्ये सिक्वेन्स काय असतो. जसं की सब्जेक्ट सुरुवातीला येणार की मध्ये येणार, की हेल्पिंग वर्ब आहे तो शेवटी येणार की नंतर येणार, सब्जेक्ट नंतर कोणता वर्ब येणार, ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्याबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर याच्याबद्दल आपल्याला प्रश्न वेगवेगळ्या एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. जसं की शाळेतल्या परीक्षा असतील किंवा काही कॉम्पिटिशन एक्झाम असतील तर त्याच्यात पण सोपे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. जसं की आता सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे की सेकंड वापरायचा आहे याच्याबद्दलही विचारलं जातं. तर त्याच्याबद्दल आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे याच्यात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण पाहणार आहोत असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण बेसिक रूल अगोदर पाहणार आहोत आणि एक एक्झाम्पल घेऊन सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया. तर याच्यामध्ये सिंपल टेन्सेस म्हणजेच साधे काळ. आता साधे काळ 3 राहतात. कोणता? वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. तर त्या 3 टेन्सेस बद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यांची फॉर्म्युला असतील किंवा त्यांचे एक्झाम्पल असतील ते. ठीक आहे? तर मग याच्यात काय येणार आहे? प्रेझेंट टेन्स कोणता? सिंपल. सिंपल प्रेझेंट, तसाच सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 3 टेन्सेस पाहायला मिळतील सिंपल टेन्सेस मध्ये. सिंपल प्रेझेंट साधा वर्तमान काळ, सिंपल पास्ट साधा भूतकाळ आणि सिंपल फ्युचर साधा भविष्यकाळ. तर यांच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह वाक्य, निगेटिव्ह वाक्य किंवा क्वेश्चन असतील ते कसे बनतात त्याचा आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि नंतर एक्झाम्पल घेणार आहोत. तर याच्यामध्ये बोलायचं झालं तर कोणताही वाक्य असेल तर ते 4 प्रकारे बनू शकतं, सॉरी 5 प्रकारे बनू शकतं. जसं ते पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, पुन्हा क्वेश्चन असू शकतो येस नो टाईपचा, मग तो पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन. त्याच्या हर एक 4 आणि 5वा राहतो तो डब्ल्यूएच क्वेश्चन, म्हणजे त्या डब्ल्यूएच वर्डचा वापर केला जातो. ठीक आहे, तर चला आपण त्याचं स्ट्रक्चर पाहू. आता पॉझिटिव्ह वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये तर ते कसं असणार? सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म आणि नंतर त्याच्यात इएस किंवा यस असू शकते किंवा नसू पण शकतो आणि पुढे ऑब्जेक्ट. काय? पुढे ऑब्जेक्ट असू शकतो. मग त्या बाकीच्या गोष्टी येतील जसं की प्रिपोजिशन येऊ शकतं, कंजक्शन येऊ शकतं. ठीक आहे, जसं की मी अभ्यास करतो, हे झालं पॉझिटिव्ह साधं वाक्य. काय? मी अभ्यास करतो, मग काय म्हणा? आय स्टडी. आय स्टडी, मी अभ्यास करतो. त्याच्यात आय झाला सब्जेक्ट आणि स्टडी झाला वर्बचा फर्स्ट फॉर्म. मग पुढं मी अभ्यास करतो, कशाचा करतो? मग ते पुढं इथं आपण सांगू शकतो किंवा तसंच मी जातो, आय गो. मग इथं हा झाला सब्जेक्ट आणि हा झाला वर्ब. ठीक आहे, या झाल्या 2 गोष्टी. आता मी पुढं ऑब्जेक्ट पण म्हटलंय, मग ते काय ना? टू स्कूल, मी शाळेत जातो, मग ते काय झालं? ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट असू पण शकतो आणि नसू पण शकतो. तर त्याच्यामुळे जास्त याचं गरजेचं नाही. तर बेसिक हे महत्वाचं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण सब्जेक्ट हा बाजूला, ऑब्जेक्ट हा बाजूला ठेवूया. ऑब्जेक्ट एवढा काही गरजेचा नाही, तरी पण आपण त्याला लिहित असतो. मग पूर्ण फॉर्म्युला काय होतोय? तर पुढे ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर अशा प्रकारे बनते. सब्जेक्ट म्हणजे करता आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आपल्याला माहितीच. वर्बचा फर्स्ट फॉर्म मग समजा आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म गो बद्दल, वर्बचा फर्स्ट फॉर्म आला, सेकंड मग काय? वेंट, थर्ड काय? गोन आणि फोर्थ म्हणजे वर्ब आहे जे काय? गोइंग. तो काय आहे? गोइंग. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म पण माहित असणं गरजेचं आहे. तर ते माहित नसतील तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघू शकता, ज्याच्यामध्ये आपण सगळे फॉर्म, आपण 200 वर्ब घेतलेले जे की आपल्याला परीक्षेमध्ये पण विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारेच घेतलेले. गो, गोचा अर्थ काय? जाणे. जाणे, गो, वेंट, गोन आणि गोइंग. अशा प्रकारे आपण 200 वर्ब घेतलेले आहेत. ते पण फक्त अर्ध्या तासामध्ये. 100 व्हिडिओचा एक ते 100 वर्बचा पहिला पार्ट आहे आणि नंतर दुसरा आहे 100, आणखी दुसरा, असे 2 पार्ट आहेत. तर या 2 पार्ट मध्ये आपण 200 वर्ब कव्हर केले. दोन्ही व्हिडिओ 16-17 मिनिटाचे आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही लक्षात पण ठेवू शकता. ठीक आहे, तर चला आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, तर पॉझिटिव्ह वाक्य असेल तर सिंपल प्रेझेंट मध्ये सब्जेक्ट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि नंतर ईएस किंवा यस लागत असेल तर ते वापरलं जातं आणि नसेल तर वापरलं जात नाही. आता ईएस आणि यस हे कशाला वापरलं जातं? थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर, जसं की ही, शी, इट अशा प्रकारे नाव असतील तर मग त्याला वर्बचा वर्ब ईएस किंवा यस वापरलं जातं. बाकीच्यांसाठी ते वापरलं जातं. ठीक आहे, तर चला आपण इथं बघूया. सिंपल पास्ट मध्ये, सिंपल पास्ट मध्ये सब्जेक्ट आणि नंतर वर्बचा सेकंड फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म
आणि नंतर ऑब्जेक्ट. तसंच सिंपल फ्युचर मध्ये सब्जेक्ट विल आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म. हे काय पॉझिटिव्ह वाक्य, हे पॉझिटिव्ह साठी वापरलं. पॉझिटिव्ह साठी स्ट्रक्चर दिलेलं आहे ते पॉझिटिव्ह साठी. आता आपण निगेटिव्ह बद्दल जाणून घेऊ. आता निगेटिव्ह वाक्य कसं असेल, सब्जेक्ट डोंट किंवा डझंट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट डोंट किंवा डझंट. आता डझंट कोणासाठी येणार, ही, सी, इट, म्हणजे तृतीय पुरुष एकवचन असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्यांच्यासाठी आपण डझंट वापरतो आणि बाकीच्यांसाठी डोंट वापरतो. ठीक आहे. तर आपण हे निगेटिव्ह वाक्य बद्दल बोलतो. तर त्याच्यात काय वेगवेगळे आहेत, दोन ग्रुप आहेत, एक डोंट आणि दुसरा डझंट. डोंट हा अनेक वचन असेल किंवा आय, अनेक वचन आणि आय आणि वी यांच्यासाठी आपण डोंट वापरतो. बाकीचे जे आहेत एक वचन असतील तर त्याच्यात आपण डझंटचा वापर करतो. तृतीय पुरुष एक वचन असेल तर डझंट. तर तसं सिंपल पास्ट मध्ये काही कन्फ्युजन नाही, इथं फक्त डिडंट आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. वर्बचा सेकंड फॉर्म आता पॉझिटिव्ह मध्ये सेकंड फॉर्म, पण निगेटिव्ह मध्ये फर्स्ट फॉर्म. ठीक आहे. मग इथं सब्जेक्ट ओन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. हे काय निगेटिव्ह. निगेटिव्ह वाक्य असेल तर सब्जेक्ट ओन वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता ओनलाच आपण विल नॉट पण म्हणू शकतो. काय ओन याला विल नॉट पण म्हटलं जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे ते दोन्ही पण लक्षात ठेवणं गरजेचं. आता तसंच इथं डिडंट म्हटलंय, डिडंटला आपण डिड नॉट म्हणू शकतो. तसंच इथं डोंटला डोंट, डू नॉट आणि डज नॉट अशा प्रकारे पण बोलले जाऊ शकतो. हे झालं निगेटिव्ह मध्ये. आता आपल्याला प्रश्न विचारायचा, जसं की तू अभ्यास करतो का किंवा तू काय अभ्यास करतो असे प्रश्न विचारायचे असतील किंवा परीक्षेमध्ये विचारला असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याला स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं. मग आपल्याला पॉझिटिव्ह प्रश्न विचारायचा, जसं की तू अभ्यास करतो का, मग काय ना डू किंवा डज, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. डू किंवा डज. आता डज कशासाठी वापरायचं तर तेच तृतीय पुरुष एकवचन असेल तर डज वापरायचं. आता सिंपल पास्ट मध्ये डीड, सब्जेक्ट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि शेवटी ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट काय असू शकतो किंवा नसू पण शकतो, ते सेंटेन्स वर डिपेंड करते. पण बाकीच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क पण येणार. ठीक आहे. तर शेवटीचा क्वेश्चन मार्क पण गरजेचा, कारण आपण प्रश्न विचारतोय. आता भविष्य काळामध्ये सिंपल फ्युचर मध्ये विल, सब्जेक्ट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म, शेवटी ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. तर हे काय पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. पॉझिटिव्ह क्वेश्चन हा पॉझिटिव्ह क्वेश्चन. तो कसा विचारायचा आहे, विल, सब्जेक्ट, वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन विचारायचं आहे, जसं की तू अभ्यास केलेला नाही. काय तू अभ्यास केलेला नाही का, इथं तू अभ्यास केलेला आहे का असं विचारलं पण पॉझिटिव्ह वाक्य. आता निगेटिव्ह विचारायचं, तू अभ्यास केलेला नाही का, मग ते कसं येणार, डोंट किंवा डझंट, सब्जेक्ट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. डोंट, डझंट, सब्जेक्ट, वर्बचा फर्स्ट फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट असेल तर. आणि तोच रूल डझंट हे ही, सी आणि इट यांच्यासाठी वापरलं जातं, म्हणजे तृतीय पुरुष एकवचन असेल तर. आणि नाव पण येऊ शकतं, जसं की राम, सीता, गीता. ठीक आहे. गीतानं अभ्यास केलेला नाही का असं म्हणायचं, गीताच्या म्हणजे तर काय ना डझंट येईल, डोंट येणार. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल तर घेणारच आहोत. ठीक आहे. हे झालं निगेटिव्ह क्वेश्चन. डिडंट, सब्जेक्ट, वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. डिडंट, सब्जेक्ट, वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट सिंपल पास्ट मध्ये. आता फ्युचर मध्ये ओन, सब्जेक्ट, वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. तर हे काही निगेटिव्ह क्वेश्चन आहे. आपण निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो. आता पुढचा WH क्वेश्चन राहा, जसं की तू कशाचा अभ्यास करतो किंवा तू कुठे चालला. ठीक आहे. तू कुठे जातो, तू कुठे जाशील, तू काय खाशील, तू काय खाल्लेलं आहे, तू काय पाहत आहेस किंवा तू काय पाहशील, तू काय पाहिलेलं आहे, तू काय पाहिलं किंवा तू कोणते कपडे घातले, असं प्रश्न विचारायचे आपल्याला. त्यात कोणता, कोठे, किंवा, कधी, कशामुळं
असेच एक प्रश्न आहे ते आपले WH क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. मग त्याचं कसं स्ट्रक्चर असणार WH म्हणजे काय WH वर्ड. आता WH वर्ड मध्ये काय येणार तर WH वर्ड मध्ये काय येते तर त्याच्यामध्ये व्हॉट वेअर हाऊ वाय वेन विच तर असे काही कॉमन WH वर्ड आहे ते काय कॉमन आहे त्याच्या दुसरे पण असू शकतात पण आपण एक कॉमन देतो. मग WH वर्ड काय म्हणतो तर याला WH आहे ठीक आहे याच्या सुरुवातीला WH असल्यामुळे इथं नाही तरी पण त्याच्यामध्ये त्याला कन्सिडर केलं जातं ठीक आहे. तर हे आहे WH वर्ड. आता आपण त्याचं स्ट्रक्चर पाहतो. WH वर्ड डू किंवा डज नंतर सब्जेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. WH वर्ड डू किंवा डज सब्जेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट म्हणजेच याच्यासारखंच आहे स्ट्रक्चर फक्त इथं सुरुवातीला WH वर्ड लागेल ठीक आहे. तर पुढे पाहूया सिंपल पास्ट मध्ये WH डीड सब्जेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क हे पण याच्यासारखंच आहे फक्त सुरुवातीला WH लागलेला आहे. आता भविष्यकाळामध्ये WH वर्ड विल सब्जेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट तर हे पण याच्यासारखंच आहे फक्त सुरुवातीला WH लागला नंतर बाकी पॉझिटिव्ह क्वेश्चन सारखंच म्हणजे हा काय WH क्वेश्चन ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे आपण स्ट्रक्चर पाहतो. तर स्ट्रक्चर किती प्रकारचे झाले 5 प्रकारचे स्ट्रक्चर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन आणि WH क्वेश्चन अशा प्रकारे 5 प्रकारे आपण क्वेश्चन विचारतो किंवा वाक्य बोलतो आपण किंवा परीक्षेमध्ये विचारलं जातं. मग वाक्य समजा परीक्षेमध्ये असं विचारलं जाऊ शकतं विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट म्हणजे खाली पैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे. पण त्यात कसं येणार he didn't go he didn't win he didn't gone he didn't goes. आता खालील पैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असं विचारलं आपल्याला 4 ऑप्शन दिले ठीक आहे 4 वाक्य दिले आणि त्यातलं आपल्याला वाक्य विचारले कोणते बरोबर. मग त्याच्यात डिडंट आलंय म्हणजे ते काय निगेटिव्ह वाक्य हे वाक्य आपल्याला स्ट्रक्चर बघावं सब्जेक्ट नंतर डिडंट आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म वर्बचा काय फर्स्ट फॉर्म मग आपल्याला फर्स्ट फॉर्म पाहावा लागेल कुठे इथं तर सेकंड आहे म्हणजे हे नसणार आहे इथं थर्ड आहे ते पण नसणार आहे आणि इथं ES लागेल ES तर ह्याच्यात नाही लागत तर ते इथं लागत मग त्याच्यामुळे हा पण नाही तर मग करेक्ट कोणता हा ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत आणि या सर्वांना समजून घेणार आहोत ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करूया. पॉझिटिव्ह वाक्य बोलतो आपण पहिलं. आता आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं गीता पुस्तक लिहिते म्हणजे ती रायटर वगैरे आहे ती दररोज लिहिते मग कसं येणार पॉझिटिव्ह वाक्य म्हटलं आपण गीता राइट्स बुक काय गीता राइट्स बुक गीता पुस्तक लिहिते काय गीता राइट्स बुक गीता पुस्तक लिहिते. आता ES कशामुळे आला इथं तर ते काय इथं ही शी किंवा ई किंवा गीता सीता डॉग असे काही पण शब्द येऊ शकतात म्हणजे ते एक वचन असं पाहिजे आणि तृतीय पुरुष असं पाहिजे तर ते आपण अशा प्रकारे असतील तर मग त्याला ES किंवा यस लागतं तर ते डिपेंड करतं ES किंवा यस कधी लागणार ठीक आहे. तर त्याचा एक छोटासा रूल आहे तो पण सांगून टाकतो. तर वर्बच्या शेवटी SH SOZ किंवा XCH असे असतील असं असेल जसं की आपण म्हणतो आता कोणतं घेतलंय राईट आता राईट आहे मग याच्यात यांच्यापैकी कोणतंच नाही म्हणून फक्त यस लागलेलं आहे. पण आपण गो घेतला तर आता याच्यात गो येतोय म्हणजेच यांच्यापैकी यायला लागला मग त्याचं काय होणार पुढे ES लागेल त्याला ठीक आहे. म्हणजेच यांच्यापैकी असेल तर वरच्या पुढे ES लागेल आणि यांच्या व्यतिरिक्त असेल तर फक्त यस लागेल ठीक आहे. तर हे छोटासा रूल आहे तो माहित असणं गरजेचं. तर आपण याच्यामध्ये 2 रूल पाहिलेले पहिला तृतीय पुरुष एकवचन असेल तर त्याला ES किंवा यस लावायचा आणि दुसरा
ईएस फॉर्म्युला लावायचा, तर ईएस हा एस एच सी एच किंवा एस ओ एक्स झेड हे असतील तर ईएस लावायचा आणि बाकीचे असतील तर फक्त एस लावायचं. ठीक आहे, हे झाले दोन. आणि बाकी जर आपल्याला म्हटलं की आता अनेक क्वेश्चन बद्दल बोलायचं, जसं की दे, काय दे म्हणजेच ते. ठीक आहे, दे म्हटलं तर मग वरचा फर्स्ट फॉर्म येणार, म्हणजे इथं काय येणार आता राईट बुक, ते पुस्तक लिहितात. ठीक आहे, मग इथं यस नाही लागला का, कारण तो तृतीय पुरुष एकवचन नाहीये, त्याच्यामुळे इथं फक्त वरचा फर्स्ट फॉर्म आहे. ठीक आहे, तर चला आपण आता पुढे जाऊया. काही गोष्टी यातल्या माहित असणं गरजेचं आहे, ते आपण सांगतो. तसं यांच्यामध्ये काही तसं कन्फ्युजन नाही, यस किंवा यस लावायचे की नाही, डायरेक्ट त्यांना वरचा सेकंड फॉर्म आणि वरचा फर्स्ट फॉर्म एवढंच. ठीक आहे, आता पुढे निगेटिव्ह मध्ये, आता इथं जसं यस किंवा यस होतं त्यांनाच आपल्याला डझंट लावायचं. आता ज्यांना यस किंवा यस लागत होता ते कोणते होते मग, शी, इट, ही, राम, डॉग, सीता, अशी काही असते एकवचन असं पाहिजे आणि तृतीय पुरुष असं पाहिजे, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर हे असतील तर मग यांना ईएस लागलंय, तसंच यांना डज लागलाय. ईएस कुठून आलं तर याच्यातूनच आलं, बाकीच्यांसाठी डू वापरलाय आणि यांच्यासाठी डज, ते डू झालं आणि त्याच्या शेवटी ओ असल्यामुळे ईएस लावला, त्याच्या शेवटी ओ असल्यामुळे ईएस लावला, तर झालं डज. मग आता डज ज्याच्यात डज आहे ते यांच्यासाठी असणार, ह्या ग्रुपसाठी डज वाले वाक्य, डज वाला ऑप्शन, जसं की इथं डझंट आहे मग ते यांच्यासाठी, बाकीच्यांसाठी डोंट आहे. तसंच इथं क्वेश्चन विचारताना डज न सुरुवात होत असेल तर हे असायला पाहिजे आणि डू न होत असेल तर यांच्या व्यतिरिक्त असायला पाहिजे, तसंच बाकीच्यांसाठी. ठीक आहे, डझंट यांच्यासाठी, बाकीच्यांसाठी डोंट, इथं पण त्याच प्रकारे. ठीक आहे, तर हे सिंपल आहे. त्याच्यात डज येण्याचं कारण काय आहे, तर डू हा एक वर्ब आहे आणि त्याच्या पुढे शेवटी ओ असल्यामुळे त्याच्या पुढे ईएस लावलेला आहे, जो की आपण दुसरा रोल पाहिलेला आहे त्याच्यात, एस एच सी एच एस ओ एक्स झेड हे असतील तर आपल्याला ईएस जोडायचं. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे घेतलेला आहे. तर हे काही महत्वाचा रोल होता जो की सांगितलेला आहे. तसं पास्ट मध्ये काही तसं नाही की दोन ऑप्शन आहे दोन्हीपैकी एक घ्यायचं असं काही नाही, आणि फ्युचर मध्ये पण फक्त याच्यामध्ये तेवढं राहते की आपल्याला माहित असणं गरजेचं. ठीक आहे, तर आपण गीता बद्दल बोलत होतो, त्याला कंटिन्यू करूया. आता गीता राइट्स बुक, गीता पुस्तक लिहिते, गीता पुस्तक लिहिते, सब्जेक्ट वर्ब नंतर ईएस आणि ऑब्जेक्ट. गीताने पुस्तक लिहिलं, गीता रोट वर्बचा सेकंड फॉर्म बुक, गीता रोट बुक. इथं आर्टिकल पण टाकू शकतो आपण, गीता रोट अ बुक. ठीक आहे, तर हे आर्टिकल आता सध्या ह्या टॉपिकशी रिलेट नाही, त्याच्यामुळे आपण ते टाळू पण शकतो. ठीक आहे, तर आपण याच्याशी घेणार. तर इथं वर्बचा सेकंड फॉर्म, राईटचा सेकंड फॉर्म रोट, आणि इथं काय स्ट्रक्चर, गीता विल राईट बुक, गीता पुस्तक लिहिल, गीता विल राईट अ बुक. ठीक आहे, सब्जेक्ट विल, वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर हे झालं पॉझिटिव्ह वाक्य. आता निगेटिव्ह बघूया आपण. गीता पुस्तक लिहित नाही, गीता डझंट राईट बुक. तर इथं फक्त वर्ब येत आहे, कारण आपल्याला स्ट्रक्चर मध्ये पण पाहू शकतो फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे, आणि याच्यातला डझंट आलं कारण तृतीय पुरुष एकवचन, गीता काय तृतीय पुरुष एकवचन असल्यामुळे डझंट आलं. मग बाकीचं असतं तर मग दोन वापरावं लागलं असतं. ठीक आहे, मग गीताने पुस्तक लिहिलेलं नाही, गीता डिडंट राईट बुक, गीताने पुस्तक लिहिलेलं नाही, गीता डिडंट राईट बुक. पुढं गीताने पुस्तक लिहिलेलं नसेल, गीता पुस्तक लिहिणार नाही, मग काय येणार, गीता वोंट राईट बुक, गीता पुस्तक लिहिणार नाही, गीता वोंट राईट बुक. सब्जेक्ट वर्ब वोंट वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. वोंटला आपण विल नॉट पण म्हणू शकतो, डिडंटला आपण डिड नॉट म्हणू शकतो, तसंच डोंटला डू नॉट, आणि डझंट असेल तर डज नॉट. ठीक आहे, मग हे झाले निगेटिव्ह. आता आपण येस नो टाईप बघूया. आता आपण येस नो टाईप बघतो, म्हणजेच गीता लिहिल का किंवा गीता पुस्तक लिहिते का, गीता पुस्तक लिहिल का, गीता पुस्तक
गीता पुस्तक लिहिलेलं आहे का असे प्रश्न विचारायचे आपल्याला. मग काय येणार डज, कारण तृतीय पुरुष एकवचन. डज नंतर गीता राईट बुक. डज गीता राईट बुक, गीता पुस्तक लिहिते का. डज सब्जेक्ट वर्ब फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता पास्ट मध्ये डीड गीता राईट बुक, गीताने पुस्तक लिहिलं का. डीड गीता राईट बुक. ठीक आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर वर्बचा फर्स्ट फॉर्म. सगळ्यांसाठी वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. क्वेश्चन असेल तर सिंपल टेन्सेस मध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. गीता पुस्तक लिहिल का. विल गीता राईट बुक, गीता पुस्तक लिहिल का. ठीक आहे. तर अशा प्रकारे येस नो टाइप क्वेश्चन झाले. मग याचे उत्तर पण देऊ शकतो आपण, जसं की आपण याच्याबद्दल जाणू. डीड गीता राईट बुक, गीताने पुस्तक लिहिलं का. आता त्याचं हो किंवा नाही अशी दोन उत्तर असतात, हो किंवा नाही. मग आपण दोन्ही पण देऊया, यस आणि दुसरं नो. येतं तर फक्त यस नो म्हणलं, हो किंवा नाही एवढंच. पण आपल्याला पूर्ण वाक्य बोलायचं. मग यस म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य, म्हणजेच हा फॉर्मॅट येणार. मग तो फॉर्मॅट कसा आहे सब्जेक्ट वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट कोण आहे गीता, सॉरी गीता. सब्जेक्ट काय आहे गीता, नंतर वर्बचा सेकंड फॉर्म, राईटचा सेकंड फॉर्म रोट आणि ऑब्जेक्ट काय बुक. पूर्ण वाक्य काय झालं यस गीता रोट बुक, हो गीताने पुस्तक लिहिलं. निगेटिव्ह बोलायचे. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट डिडंट वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट आहे गीता, सब नंतर डिडंट आणि नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि बुक. नो गीता डिडंट राईट बुक, नाही गीता पुस्तक लिहिलं नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचे येस नो टाइप मध्ये पण उत्तर देऊ शकतो. तर बाकीचं तुम्ही याच्यासाठी आणि याच्यासाठी बनवू शकता. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊया. जसं आपण येस नो टाइप मध्ये पॉझिटिव्ह वाक्य बनवलंय तेच तुम्ही स्वतःहून आता निगेटिव्ह बनवू शकता आणि कमेंट मध्ये पण सांगू शकता. तर आपण आता डब्ल्यूएच पाहतोय. आपण एक वाक्य घेतलं होतं गीतानं पुस्तक लिहिलं. आता आपल्याला म्हणायचं गीतानं काय लिहिलं, मग ते डब्ल्यूएच मध्ये येणार. काय, कधी, केव्हा, कशामुळे, हे आपण कशामध्ये येतो डब्ल्यूएच मध्ये. मग काय येणार व्हॉट डज गीता राईट, गीताने काय लिहिलं. व्हॉट डज गीता राईट, सॉरी गीता काय लिहिते. व्हॉट डज गीता राईट, गीता काय लिहिते. ऑब्जेक्ट घेतला नाही कारण उत्तराचं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट काय उत्तर आहे कारण ती पुस्तक लिहिते. मग उत्तर त्याच येणार गीता राईट्स बुक. ठीक आहे. मग आता इथं काय येणार गीताने काय लिहिलं. व्हॉट डीड गीता राईट, गीताने काय लिहिलं. गीता काय लिहिल. व्हॉट विल गीता राईट, गीता काय लिहिल. व्हॉट विल गीता राईट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याचे डब्ल्यूएच पण वाक्य पाहिलेले आहे. मग गीता केव्हा पुस्तक लिहिलं असं म्हणायचं. गीता केव्हा पुस्तक लिहिलं, वेन सॉरी केव्हा लिहिलं भविष्य काळात म्हणायचं. मग काय ना वेन विल गीता राईट बुक, गीता केव्हा पुस्तक लिहिल. आपण डब्ल्यूएच क्वेश्चन आहे कारण याचे डब्ल्यूएच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल बरोबर हे स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं, जेणेकरून जसं की आपण एक क्वेश्चन घेतला होता तर त्यातून आपण ऑप्शन निवडू शकतो आणि सोपे प्रश्न आपल्याला सोपे तर अवघड होतं त्याच्यामुळे आपल्याला सोपे प्रश्न यायला पाहिजे आणि ते आपण याच्यामध्ये कव्हर पण केलेले आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि त्याच्यामध्ये आपण कंटिन्यूस टेन्स बद्दल असं फॉर्मॅट जाणून घेऊ. त्याचे छोटे छोटे नियम माहित असायला पाहिजे आणि त्याचं एक्झाम्पल घेऊ, त्यांना समजून पण घेणार. ठीक आहे. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कंटिन्यू करू या टेन्सच्या सिरीज. ठीक. तर लवकरच भेटू. धन्यवाद.